मसाला तर मस्त फ्राय झालेला आहे। आता आपलं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे फणसाचं गरे, काय म्हणतात फणसाची भाजी। तर आता या कुंडीत आम्हाला मॉन्स्टेरा लावायचं आहे। इकडून फुटवरती कुंडी ठेवलं राहील का कुंडी त्याच्यावर। तर इथे मस्त मँगो दिसलेले आहे। 1 kg ना घ्यायचे आपल्याला। हा तुम्हाला माणसाच्या बरण्या पाहिलं असतील काचेच्या मिठासाठी, तर तुम्हाला दाखवते स्टार मॉल मध्ये इथे आलेले आहे, बघू शकता तुम्हाला दाखवते। नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम। या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर इथे घरातलं सगळं आवरलं, एक्सरसाइज झाली, माझं आवरलं, आता स्वयंपाक बाकी आहे, स्वयंपाक नाही झाला फक्त। तर मला ना दाखवायची होती तुम्हाला फणसची भाजी। तर आपण उकडून ठेवलेले फणस जे मी तुम्हाला कट करून वगैरे सगळं भाजी दाखवली होती। तर म्हटलं चला आज भाजी करू आणि तुमच्यासोबत पण रेसिपी मी शेअर करते भाजीची, फणसाच्या भाजीची। आणि आता उन्हाळ्यात खूप फणस मिळतात बाजारात वगैरे, भाजी मार्केटमध्ये। तर नक्की आणून ट्राय करा, खूप छान, म्हणजे मी ऐकले खूप छान लागते। मी पण पहिल्यांदा फर्स्ट टाइम करणार आणि नॉनव्हेजपेक्षा भारी लागते म्हणे, तर त्याच्यामुळे। आणि काल मला जमलंच नाही, मॉन्स्टेरा प्लांट लावायचं होतं दुसऱ्या मोठ्या कुंडीमध्ये। थांबूया तुला तर मॉन्स्टेरा प्लांट लावायचं होतं, तर काही जमलं नाही, आज लावून टाकावं लागेल मॉन्स्टेरा प्लांट। तर हे बघू शकता, ही एकदम छोटी कुंडी पडते त्याला ती, आणि साईडला फुटली पण आहे। तर म्हटलं आज लावून देऊ। तर आधी स्वयंपाक करून घेईल, त्याच्यानंतर मग ते काम करेल। आणि जे हे जास्वंदी आणली होती ना, तर ते इथे ऊन नाही त्याच्यामुळे एकदम अशी खुरटे होऊन गेलेली झाडं। तर मग मी ना छोट्या छोट्या बॅग्समध्ये किंवा छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये लावून ठेवेल, आणि वैभव मग त्यांच्या हॉस्पिटलला घेऊन जातील, तिथे लावतील। मग ह्या कुंडीत मी मॉन्स्टेरा लावून देणार आहे असं ठरवलं। तर चला आता केरळला घेऊन येते पटकन, त्याच्यानंतर तुम्हाला फणसाची भाजी पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। चला केरळला गेला आलेलं आहे स्कूलला, आणि गेला तिथे तिला घेण्यासाठी। तर तिला घेऊ, आणि येताना ना दूध पण घेतलं, आणि तिला चीज बॉल घेतले कारण भूक लागली असेल तिला। कारण टिफिन नाही 1 तासाचं असतं ना, 1-1.5 तासाचं। तर टिफिन नव्हता दिला, म्हणजे नाही देत तिला, मस्त पाण्याची बॉटल, स्नॅक पण नाही, घरी खाऊन येते ना ती। म्हटलं आता स्वयंपाक बाकी, तर चीज बॉल वगैरे खाईल, आणि दूध घेऊन घेतलं। चला आमची केरळ आलेली आहे आज, खूप उशीर झाला ना। चल रडू नको। तुला काय आणलं बघ मी, तुला बघ काय घेऊन आली मी, चल तुला दाखवते इकडे तुला काय घेऊन। बापरे, काय आणलं तुला, तुझी फेवरेट चीज बॉल ना। चला घरी जायचं ना, हे दे बियांकडे दे बॅग। केरळला घेऊन आली, आणि इथे तेच पीठ मळून ठेवलेलं आहे। आता आपलं हे काढून घेते, फणस जे आपण बॉईल केले, ते बॉईल म्हणजे कुकरमध्ये लावून क्लीन केले होते डायरेक्ट भाजीसाठी। तर बघू शकता हे फणस आहे। तर आता भाजी करून घेऊ, पीठ पण मळून ठेवलेलं आहे। तर इथे फणस मस्त उकळून ठेवलेलं आहे असं। तर जेवढी भाजी करायची तेवढी मी कट करून घेते तुकडे।
तर इथे भाजी पूर्ण कट केलेली आहे अशी. तर चला आता मस्त करून घेऊ. तर याच्यामध्ये मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे 2 ते 3 चम्मच. आणि हा काल मसाला होता, आलं लसूण खोबरं कांदा, तर असा मसाला केलेला होता वाटण. तर तेच टाकणार आहे मस्त. तर चिमणी लावते. तर बघू शकता इथे वाटण टाकलेलं आहे असं खोबऱ्याचं. मी नुसता कांदा टाकून सुद्धा करू शकता, पण मी वाटण टाकून करणार आहे मस्त चिकन सारखं. त्याच्यात हळद, आपली लाल तिखट आणि गरम मसाला हेच टाकणार आहे. काळा मसाला नाही टाकणार, बघू शकता असं. आणि आलं लसूण पेस्ट टाकायची. तर इथे आलं लसूण पेस्टची ना मी डायरेक्ट डब्बाच घेऊन येते नेहमी एक ठिकाणाहून. तिथं खूप ओरिजिनल अशी आलं लसूण पेस्ट भेटते. तर आलं लसूण पेस्ट, मसाला तर मस्त फ्राय झालेला आहे. आता आपलं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे फणसाचं गरे, काय म्हणता फणसाची भाजी. मस्त बघू शकता चिकनच दिसतं ना एकदम चिकन सारखी. आता ही थोडीशी मी ग्रेव्हीची करणार, तुम्ही सुकी पण करू शकता. तर आता मिक्स करून घेते सगळीकडे. तर इथं मीठ टाकते आणि थोडंसं पाणी. थोडीशी ग्रेव्ही करणार, जास्त नाही. आपली रसरशीत अशी फणसाच्या गराची भाजी मस्त रेडी. इथे झाकून ठेवलेली आहे भाजी. 5-1 मिनिट वाफून घ्यायची मस्त छानपैकी. तर दिसतं की नाही चिकन एकदम. तर चला आता पोळ्या करून घेते आणि बोलते. तर फणसाच्या भाजी दाखवली तुम्हाला फणसची. तर मस्त होते झाल्यानंतर पुन्हा दाखवलं. कमी गॅसवर ठेवलेली आहे मस्त वाफर. आणि इथे आता मी पोळ्या करून घेते पटापट. माझ्यासाठी मी बाजरीची भाकरच करून घेणार आज, बाजरीची किंवा मग ज्वारीची. तर आय थिंक इथे भाजी झालेली आहे मस्त छानपैकी. तुम्हाला दाखवते, बघू शकता भाजी फणसाची. तर मस्त झाली आहे. तर ही आता मी खाली माझ्या जावीला देते. चला आता पटापट पोळ्या करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. शकता इथे आपली मस्त फणसाची भाजी अशी रेडी होते छानपैकी. तर त्याच्यात कोथिंबीर टाकून मस्त तुम्ही गार्निश करू शकता. तर चला आता पटापट पोळ्या करून घेते आणि बोलते. तर इथे तुम्ही बघत असाल हे जास्वंदीची झाडं आहे. तर ते काढून ना मला पिशवीत काहीतरी कशी तरी लावते नेण्यासाठी. आणि याच्यामध्ये मॉन्स्टेरा प्लांट लावायचा आहे हा. तर इथेच ठेवून कुंडी इथेच लावून देणार हे काढून, कारण त्याला कुंडी खूप छोटी पडते त्याच्यामुळे. चला आता आधी हे काढून घेऊ. याच्यासाठी मी आता पिशव्या काढली होती. त्याच्यात आता एक झाड एक याच्यात लावते आणि एक दुसऱ्या कुंडीत लावते. पावसाळा आला का मग तेव्हा काढून पावसाळ्यात खाली जमिनीवर लावते. सध्या कुंडीत लावून देते आता तसं जसं तसं.
तर आता ही रिकामीच होती. त्याला असं एक झाड लावलेलं आहे मस्त. हे काढायला लागेल तर याला आता कुंडीला घेऊन यावं लागेल. तर एक झाड लावलेलं आहे मी. आता ही दुसरी कुंडी आणली मी, त्याच्यात ही लावते. तरी काढायला लागेल थोडं. आता या कुंडीत आम्हाला मॉन्स्टेरा लावायचं आहे. म्हणजे छान सगळी काढण्याची अशी कुंडी तुटली आहे पूर्ण. तर आता हे इथून राहू दे, ते इथूनच काढायला लागेल असं वाटतं मला. जागा ठेवलेली आहे मातीसाठी आणि पाण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपलं मॉन्स्टेरा प्लांट पण लावून ठेवला आहे. आता सगळं पोचावून होते.
टेबल पण पुसून घे. मिरच्या आहे आणि फायनली मॉन्स्टेरा प्लांट लावून ठेवलंय. मला तेच लावायचं होतं तिचं, तर मस्त लावून झालं. चला बोलते नंतर. इथे बघू शकते एवढी जागा रिकामी झालेली आहे आणि हे आपलं स्नेक प्लांट तिथे गेलं. मस्त झालं तिथे रिकामं. आणि मॉन्स्टेरा प्लांट फायनली लावून झालेला आहे. मस्त असं रिकामं झालेलं आहे सगळं. आता पुसून घेणार नंतर. चला, तर इथे मस्त मँगो दिसलेले आहे. 1 kg ना घ्यायचे आपल्याला. हां घ्या ना तुम्हाला. कुठे एक अजून हे इथे काढले 2-3. कसं घ्यायचं? डायरेक्ट पिकलेला का थोडा कच्चा घ्यायचा? पिकलेले हा हा अशी घ्या ना. ते काय गोडच असतील. नाही ना. किती 1 किलो झाले का? हा 1. ए आणि हा हापूस आहे. ए अल्फांचो ए मला हे आवडता हो. हाय रे मँगो आले स्टार मॉलमध्ये. कुठे 130ला आहे का तो? ही पण नवीन आहे तोतापुरी. छान आहे. मी पण साऊथ हापूस साऊथ. ते 25 रुपये kg काकडी घ्यायची मला. तिकडून हां बदलावडी घेऊन टाकू दे. तर इथे मँगो वगैरे घेतलेला आहे आणि जिरे घ्यायचे मला. भारी. हां गरम मसाला. गरम मसाला नाही मग सोप पाहिजे. 22 रुपयालाच आहे. हे धने धने कितीला आहे? 103ला पण एवढे धने. हे धने हो. चला बस जिरे पाहिजे मला. एखाद्याची थांबा करू आपण. हे सोप टाकून ह्या सोप आणि हे घ्यायचं. ह्या मिरच्या बाही ते सगळ्या प्रकारचे. चला घ्यायचंय ना सोलफिश का नाही? हा तो ये लोखंडी पाहिजे. तो हे चिटकून निघून जाईल त्याचं सगळं. हे भांडे पहा ना किती छान आहे. हे मोठे मोठे. ए हा साबण घ्यायचा आहे. बरोबर साबण संपला एक. आता आलोच होतं. तुम्हाला माझ्यासारख्या बरण्या पाहिलं असतील काचेच्या मिठासाठी तर तुम्हाला दाखवते. स्टार मॉलमध्ये इथे आलेलं आहे बघू शकता. तुम्हाला दाखवते तर बघू शकता. आणि ते पण एकावर एक फ्री आहे. 320ला घ्यायची आणि एक फ्री मिळते बघू शकता. आणि छोटी 149ला मिळते. ही छोटी आणि ही मोठी साईज. चल आलो. हे लिंबू कितीला मिळतं एवढं? आणि स्टार मॉलला गेली होती. मला मस्त मँगो घेतलेले आहे. बदाम मँगो इतकी छान वास येतो. पहिला काय म्हणता पहिलं फळ सीझनमधलं मँगो. तर मस्त 99 रुपये kg होतं. तर 1 किलो आणलेला आहे. काकड्या 1 किलो आणलेल्या आहे मी ग्रीन कलरच्या. आणि बाकी मग असंच काम होतं. तर ते काम केलं. नंतर मग आलो सिंपल. कारण आज खूप आवडलं. तुम्ही बघितलं असेल टेरेसमध्ये सगळं मी क्लीन केलं. झाडं लावले तर इतके हात दुखते माझे बापरे.